आपण ज्या मुंबईच्या माणुसकीचे आणि संस्कृतीचे दाखले देतो त्याच मुंबई लोकलमध्ये नुकतीच एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे। फक्त लोकलचं दार बंद करा म्हटल्यामुळे 22 वर्षाच्या मयंक लोहार या तरुणाचा किरकोळ वादामधनं जीव घेण्यात आलाय। विरारचा राहणारा मयंक हा शांत स्वभावाचा होता। रात्री पाऊस सुरू असताना डब्यामध्ये पाणी येऊ नये म्हणून त्यानं सहप्रवाशाला दार बंद करायला सांगितलं, पण गोरेगाव कांदिवलीच्या दरम्यान आरोपी सचिन सुवर्ण यानं रागाच्या भरामध्ये मयंकवरती चाकूने वार केले। बोरीवली स्टेशन येण्यापूर्वीच तो पसार झाला। दरम्यान रेल्वे पोलिसांनी 400 सीसीटीव्ही कॅमेरे खंगाळले आणि आरोपीला 24 तासांच्या आत अटक केली आहे। पण खरा प्रश्न तर सुरक्षिततेचा आहे। रोजच्या लोकल प्रवासामध्ये एखादा माणूस इतके घातक हत्यार सोबत घेऊन फिरतोच कसा? स्थानकावरती प्रवाशांची सुरक्षा कुठे आहे? नुकतीच ताजी अपडेट मिळाली आहे। विरारच्या 22 वर्षीय मयंक लोहारच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय आरोपी सचिन रमेश सुवर्ण याला बोरीवली कोर्टामध्ये हजर केलं। तपासात समोर आलं की हत्येसाठी वापरलेला धारदार चाकू आरोपीनं ऑनलाईन मागवला होता। हत्येनंतर तो कर्नाटकला पळून जाण्याच्या तयारीमध्ये असताना पोलिसांनी 400 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि त्याला पनवेलच्या जवळ बेड्या ठोकल्यात। आज मयंकच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। पण विचार करा, लोकांमध्ये एवढा टोकाचा राग कुठून येतो? धावपळ, गर्दी आणि मानसिक तणावामुळे आपली सहनशीलता संपत चालली आहे का? डब्यामधील इतर प्रवासी देखील भीतीपोटी मयंकला वाचवू शकले नाही। हे अधिकच वेदनादायी आहे। एक समाज म्हणून आपण कुठे चाललोय याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे। मयंकला न्याय हा मिळायलाच हवा। प्रवासामधील सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रशासनानं आता काय केलं पाहिजे? दरम्यान ज्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिला आणि सामान्यांच्या रक्षणाची शपथ घेतली जाते त्याच मातीमध्ये आज एका किरकोळ वादावरनं एका तरुणाचा जीव गेला आहे। हा विचारच काळजाला घर पाडणारा आहे। समाजामध्ये घडणाऱ्या अशा घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा।